नमस्कार मित्रांनो, आपला बांधकाम कामगार नोंदणी अर्ज हा ॲक्सेप्ट झाला आहे किंवा पेंडिंग आहे किंवा रिजेक्ट झाला आहे, ही प्रोफाईल कशी चेक करायची हेच आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. ह्या ठिकाणी आल्यानंतर ह्या ठिकाणी कंस्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे जो आपण रजिस्ट्रेशनसाठी दिला होता. मी टाकून घेतो आणि प्रोसीड फॉर फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP गेला असेल तर OTP ह्या ठिकाणी टाकून घ्या आणि व्हॅलिड OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे. ह्या ठिकाणी आपलं ॲप्लिकेशन स्टेटस हे पेंडिंग दाखवित आहे. तर तुमचं पेंडिंग दाखवित असेल तर काही दिवस थांबा. त्यानंतर ह्या ठिकाणी थोड्या दिवसांनी तुमचं ज्या दिवशी आपलं ह्या ठिकाणी ॲक्सेप्ट होईल या स्वरूपात, तेव्हा तुम्हाला 1 रुपयाची पेमेंट करायची आहे. पेमेंट कशी करायची याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. तर ह्या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण नाव आणि ॲप्लिकेशन स्टेटस हे ॲक्सेप्ट झालेलं आहे. जर तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस हे रिजेक्ट दाखवित असेल तर जवळच्या बांधकाम कामगार तालुका ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी बांधकाम कामगार नोंदणीसाठी जेवढे लागणारे डॉक्युमेंट्स आहेत, आधार कार्ड, 90 दिवसाचं सर्टिफिकेट, ते त्या ठिकाणी जमा करायचं आहे. त्यानंतर आपलं ॲप्लिकेशन हे ॲक्सेप्ट होणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.